हॅलो मित्रांनो, माझं नाव जयेंद्र राणे. तर मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहो की माझ्यासारखे म्हणजे असे खूप सारे व्यक्ती आहे जे स्टॅमरिंग करते. मी पण एक स्टॅमर करतो. म्हणजे मला स्टॅमरिंग होतं, मी करत नाही. तर काय आहे, जेव्हा आपल्याला स्टॅमरिंग होते आणि जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी वेगळंच समजते की याला धडाचं बोलता पण येत नाही, आणि त्यांची जी नजर आहे ना, ते नजर म्हणजे काहीतरी वेगळीच असते. जसं का म्हणजे अपंगत्व आल्यासारखं, म्हणजे ते आपल्या नजरेकडे बघते. आणि ती जी सिच्युएशन आहे ती मी बघितली आहे, आणि ते जे म्हणजे तो जो फील आहे तो खूप म्हणजे असं मनाला तोडून टाकणारं असं आहे. मला माहीत आहे, कारण की मी तो फील केला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्ही पण म्हणजे माझ्यासारखेच जर स्टॅमर जर तुम्हाला होत असेल, तर मला फक्त हेच म्हणायचं आहे की आपण खचायचं नाही. कारण की काय आहे, लाईफ हे खूप मोठी आहे आणि आपल्याला हे आता नेहमीच सफर करायचं आहे. तर आपण याला अजून इम्प्रूव्ह करू शकतो की म्हणजे आपण कशा प्रकारे चांगलं बोलू शकतो. तर आपल्याला चांगलं बोलण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपण करू शकतो की चांगले बुक्स वगैरे आपण वाचू शकतो. किंवा आता मी जशा प्रकारे व्हिडिओ म्हणजे बनवून राहिलो, तर तुम्ही पण असे म्हणजे व्हिडिओ बनवू शकता आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता की काय चेंजेस केले पाहिजे आणि माझे फेशियल एक्सप्रेशन कसे आहे आणि मला काय प्रॉब्लेम होऊन राहिला नेमकं. किंवा तुम्ही आरशासमोर पण तुम्ही उभं राहून तुम्ही बोलू शकता. तुम्ही या पण गोष्टी करू शकता. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार की म्हणजे कशा प्रकारे आपण बोललं पाहिजे. आणि कसं स्टॅमरिंग करण्यामागचे 2-3 पण कारण असू शकते. कधी कधी काय होते, नॉर्मल जो व्यक्ती असते, आपण पण नॉर्मल असं काही नाही, पण जे म्हणजे असे चांगले बोलणारे पण जे व्यक्ती आहेत ते पण कधी कधी स्टॅमर करतात. तर त्यांचं स्टॅमर करण्याचं म्हणजे त्यांना होण्याचं कारण म्हणजे हेच असते की एक फिअरनेस, नर्वसनेस या 2 गोष्टी आपल्यामध्ये पण असतात, आणि ते कधी कधी फास्ट बोलतात, तर तेव्हा पण त्यांना स्टॅमर होते. पण आपलं तसं नाही. आपण जेव्हा साधं पण असं बोलण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला स्टॅमर होते. आणि जेव्हा आपण पब्लिक स्पीकिंगमध्ये जेव्हा बोलण्याचा ट्राय करतो, तर तेव्हा जर आपल्यामध्ये फिअरनेस असेल किंवा कॉन्फिडन्सही खूप कमी असेल, तर आपण अजून जास्त स्टॅमर करायला लागतो. आणि हे मी फील केलं आहे. तर आपल्याला फक्त हेच करायचं आहे की कॉन्फिडन्स म्हणजे कसा बिल्ड करता येईल. जर तुमचा कॉन्फिडन्स जर बिल्ड जर झाला, तर तुमचं फिअरनेस जे आहे ते पण चाललं जाणार. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला हव्या, कारण मी हे प्रॅक्टिस करत राहतो. तर नाहीपेक्षा जास्त आपल्याला प्रोग्रेस जे आहे ते दिसते. कारण आपण जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो समोरच्या व्यक्तीसोबत, आणि तेव्हा जर आपण स्टॅमरिंग करत आहोत, तर समोरचा व्यक्ती तर आपल्याला समजून घेतोच, पण आपण स्वतःला कधी कधी असं डिमोटिवेट करून घेतो की यार, मी इथं पण अटकत आहो. तर कधी कधी काय होते, आपण न अटकता पण आपण कधी कधी बोलतो. तर याचं कारण काय आहे, तर आपण म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं फिअर राहत नाही.
म्हणून आपण चांगलं बोलतो. आणि ते चांगलं जे बोलणं आहे ते कोणत्या व्यक्तीसोबत होते, जो आपला चांगला मित्र आहे. आपण जेव्हा त्याच्याशी जेव्हा बोलतो तर आपण अटकत नाही. आणि मला असं खूपदा असं म्हटलं आहे, यार तू माझ्यासोबत जेव्हा बोलते तेव्हा तू अटकत नाही, आणि तू किंवा क्लासरूममध्ये किंवा असं म्हणजे पब्लिक स्पीकिंगमध्ये तू म्हणजे का बरं अटकते. तर याचं मेन कारण हेच आहे की कॉन्फिडन्स लो, कॉन्फिडन्सची मतलब खूप कमतरता आहे. आणि फिअरनेस पण असतो आपल्याला, स्टेज फिअर पण असतो. हे म्हणजे आपल्यांना पण असते, आणि जे व्यक्ती म्हणजे चांगले बोलू शकतात त्यांना पण असते, पण ते आपल्यासारखे अडखडत नाही. तर असो, तर आपल्याला हेच करायचं आहे की आपल्याला नेहमी प्रॅक्टिस करायला हवी. मी पण प्रॅक्टिस करतो, मी प्रॅक्टिस करत राहतो. कारण ही गोष्ट अशी आहे की प्रॅक्टिस आपण करतो, आपल्याला याचा फायदा पण होतो. पण जर आपण प्रॅक्टिस करणं जर सोडून दिलं तर आपलं अजून तेच, आपण अजून अडकणार, असं या गोष्टी त्या गोष्टी, तर हे होतच राहणार. तर म्हणून आपल्याला ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला या गोष्टीचं सोल्युशन काय निघणार, किंवा म्हणजे आपण अजून कसं प्रकारे चांगलं बोलू शकतो बिना अटकता, तर आपल्याला या गोष्टीवर जास्त फोकस द्यायला हवं. कारण की ही गोष्ट आपण बदलू शकत नाही, बरोबर. तर आपण याला कशा प्रकारे चांगलं करू शकतो, तर आपल्याला त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. कारण की प्रॉब्लेम हे सगळ्यांच्या जीवनात आहे, तर तशीच प्रॉब्लेम हे आपल्या जीवनात पण आहे. तर आपल्याला या गोष्टीला पॉझिटिव्ह वेमध्ये घेऊन आपल्याला प्रयत्न करत राहायला पाहिजे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं मेन उद्देश म्हणजे हाच की माझ्यासारखे जे कोणी म्हणजे त्यांना स्टॅमरिंग जर होत असेल तर तुम्ही खचू नका. तुम्ही अजून प्रॅक्टिस पण करू शकतात. हे बघा, आता मी पण आता खूप जास्त अडखडत आहो. तर हे न होण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही एका आरशासमोर पण तुम्ही उभं राहून प्रॅक्टिस करू शकता, किंवा असा माझ्यासारखा व्हिडिओ पण बनवू शकता, किंवा तुम्ही पुस्तकं पण वाचू शकता, खूप साऱ्या गोष्टी करू शकता, किंवा तुम्ही मित्रांशी बोलू शकता. तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण रिग्रेट कधीच म्हणायचं नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते. मला हेच म्हणायचं आहे, तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा. आणि कॉन्फिडन्स आपला कसा अजून जास्त वाढेल, आणि फिअरनेस जे हे आहे, हे म्हणजे कशाप्रकारे आपल्याला याला म्हणजे दूर करता येईल, तर आपलं लक्ष जे आहे याच्यावर असायला हवं. तर मला हेच म्हणायचं आहे, यू आर द बेस्ट, यू आर बेस्ट इज बेस्ट. तर आपल्याला खचायचं नाही. ठीक आहे, थँक्यू.